हॅलो माय डिअर व्ह्युअर. महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विकास भवन पहिला मजला गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक यांच्याकडून खूप महत्वाची सरळ सेवा भरती 2024 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात तुमच्या समोर घेऊन आली आहे. खूप महत्वाची जाहिरात आहे. खूप सगळ्या जागा आहेत. तर ही जाहिरात हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आणि यामध्ये 2 पदांसाठी दॅट इज गट ब अराजपात्रित संवर्ग व गट क संवर्ग यामधील जाहिराती आहेत. खूप सगळ्या पोस्टसाठी ही जाहिरात आलेली आहे. 5 ऑक्टोबर 2024 हे परिपत्रक तुमच्या समोर मी सादर करत आहे. यामध्ये दिलेल्या गव्हर्नमेंटने दिलेल्या मान्यतेनुसार 100% रिक्त 100% भरण्यात दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापालक, मुख्य लिपिक, सांख्यिक, सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, नॉन पेसामधील वरिष्ठ लिपिक सांख्यिक सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंक लेखक, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी खूप सगळी पदं भरण्याची मान्य झालेले आहे. ज्याची लिंक 12/10/2024 पासून सुरू होणार आहे. यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट स्क्रीनशॉट करून घ्यायची आहे. या वेबसाईटवर तुम्ही ही दिलेली जी पदं आहेत हे पदांसाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर ही महत्वाची जी वेबसाईट आहे ती हायलाइट मी केलेली आहे. ही वेबसाईट तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तुमच्या समोर देत आहे. परीक्षेचे वेळापत्रक दिनांक 12/10/2024 दुपारी 15 वाजतापासून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम दिनांक जी असणार आहे ती 2/11/2024 रात्री 23:55 पर्यंत असणार आहे. ऑनलाईन परीक्षेची जी दिनांक आहे ती या संकेतस्थळावर कळवण्यात येणार आहे. तर ही महत्वाची नोटिफिकेशन आहे फ्रेंड्स. लास्ट पर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये जी पदं आहेत ती पदं कोणती कोणती पदं आहेत ती कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिला आहे आणि वेतन श्रेणी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षणसाठी वेतन श्रेणी S14 यामध्ये आहे, ज्यामध्ये 38,600 ते 1,22,800 या पद्धतीने मानधन देण्यात येणार आहे. ही सर्व पदे जी आहे ती परमनंट बेसिसची आहे. फर्स्ट जे पद आहे सीनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. तर यामध्ये जी टोटल पदं आहेत ती 7 पदं आहेत आणि पदाचं यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. नेक्स्ट पद आहे संशोधन सहाय्यक, रिसर्च असिस्टंट. तर याचं वेतन श्रेणी जी आहे ती S14 ची आहे. 38,600 ते 1,22,800 पर्यंत यांना पे स्केल असतं. पदसंख्या जी आहे ती या ठिकाणी 4 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे डेप्युटी अकाउंटंट म्हणजे हेड क्लर्कचं हे पद आहे. या ठिकाणी 16 यांच्या पोस्ट आहे. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही नंतर स्क्रीनशॉट घेऊन नंतर पाहून घेऊ शकतात. आदिवासी विकास निरीक्षण ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर साठी एक पद आहे. ज्यामध्ये S13 35,400 to 1,12,400 पर्यंत यांचं पेमेंट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वरिष्ठ लिपिक म्हणजे सांख्यिक सहाय्यक, सिनियर क्लर्क, स्टॅटिस्टिकल असिस्टंट. यामध्ये 61,000 पर्यंत 61 या जागा रिकाम्या आहेत आणि 25,500 to 81,100 पर्यंत या ठिकाणी वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे. नेक्स्ट आहे टायपिस्ट. टायपिस्ट साठी 3 जागा आहेत. त्यानंतर नेक्स्ट पद आहे वार्डनचं. वार्डनच्या 14 या ठिकाणी जागा आहेत. गृहपाल वार्डन फिमेल साठी 10 या ठिकाणी जागा आहेत. अधीक्षक सुपरिटेंडंट मेल यांच्या 9 जागा आहेत.
सुप्रिटेंडंट फिमेल यांच्या 17 या ठिकाणी जागा आहेत. लायब्रेरियन ग्रंथपालच्या 24 या ठिकाणी जागा आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट साठी या ठिकाणी 12 जागा आहे. यांची वेतन श्रेणी जी आहे ती 19,900 ते 63,200 पर्यंत असणार आहे. S6 या ठिकाणी वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे लॅबोरेटरी असिस्टंट साठी. तर या ठिकाणी त्यांनी लॅबोरेटरी असिस्टंटचे पदनिहाय किंवा यांचं कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. समांतर आरक्षणासाठी एकूण पदे त्यांनी 12 दिलेली आहेत. आणि नेक्स्ट पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, ज्यामध्ये 3 जागा एम्प्टी आहेत. संशोधन सहाय्यक रिसर्च असिस्टंट साठी 7 पोस्ट आहेत. यांचं जे पे स्केल असणार आहे ते S14 प्रमाणे म्हणजे 38,600 ते 1,22,800 पर्यंत असणार आहे. नेक्स्ट पद आहे डेप्युटी अकाउंटंट हेड क्लर्कच्या 7 पोस्ट या ठिकाणी आहेत. त्यानंतर सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट साठी 57 पोस्ट आहेत. वार्डन मेल साठी 16 पोस्ट आहेत. वार्डन फिमेल साठी 5 आहेत. सुप्रिटेंडंट मेल साठी 16, सुप्रिटेंडंट फिमेल साठी 27, ग्रंथपाल साठी 15, असिस्टंट लायब्रेरियन साठी 1, लॅबोरेटरी असिस्टंट साठी 13, ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर साठी 21, कॅमेरा प्रोजेक्टर ऑपरेटर साठी 1 पद, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक साठी 4, रिसर्च असिस्टंट साठी 5, उपलेखापाल मुख्य लिपिक साठी 8, अशी अनेक पदे या ठिकाणी दिलेली आहे, जी नंतर तुम्ही PDF डाउनलोड करून PDF मध्ये पाहून घेऊ शकता फ्रेंड. यानंतर जी डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला थोडीशी मी सांगणार आहे. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड मध्ये शेअर करा. 12 तारखेपासून या फॉर्मची ऑनलाईन लिंक सुरू होणार आहे आणि तुम्ही ही नक्की भरायचं आहे. सरळ सेवा भरती आहे. या ठिकाणी सरळ सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. फक्त तुम्हाला एक एक्झाम यामध्ये द्यायची आहे आणि एक्झाम मध्ये चांगला स्कोर करून या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेबल होत असता. तर यामध्ये जे एक्झामचं पॅटर्न आहे ते एक्झामचं पॅटर्न मी या ठिकाणी शैक्षणिक अर्हता व अनुभव या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक पोस्टसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ती शैक्षणिक पात्रता या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर हे तुम्ही नंतर पाहून घेऊ शकता. त्यानंतर निवडीची जी पद्धत आहे यामध्ये निवडीच्या पद्धतीमध्ये सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येणार आहे. म्हणजे ऑनलाईन बेसिसवर कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेण्यात येणार आहे, जी की MCQ त्यामध्ये विचारले जातील आणि बहुपर्यायी स्वरूपाची ही एक्झाम असणार आहे. या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चनला 2 गुण असतात. ह्यामध्ये दिलेल्या फॉर्मॅट मध्ये काय दिलेलं आहे तर यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा पद्धतीचं 4ही पेपर जे की 50-50 गुणाचे असणार आहे. 200 गुणाची या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे आणि 120 मिनिटाचा तुम्हाला टाइम असणार आहे. तर 120 मिनिट म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला 200 गुणाची या ठिकाणी एक्झाम द्यायची आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट साठी किंवा प्रत्येक पोस्ट साठी सेमच क्रायटेरिया आहे. फक्त उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक साठी 100 मार्काचा या ठिकाणी पेपर होणार आहे, जे की 25-25 गुणाचा आहे आणि 60 मिनिटात हा पेपर कंप्लीट होणार आहे. तर परीक्षा शुल्क जो राहणार आहे तो एक महत्वाचा पॉइंट आहे. अमागास प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय जे असणार आहे त्यांच्यासाठी 900 रुपये 10% सूट त्यांना दिलेली आहे. परीक्षा शुल्क जे असणार आहे तो ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे.
त्यानंतर बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही नंतर व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला नेसेसरी आहे, कोणकोणते मुद्दे तुम्हाला व्यवस्थित तिथे पाहिजे आहेत. या ठिकाणी त्यांनी तो फॉर्मॅट दिलेला आहे. डिक्लरेशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि व्यवस्थित फॉर्म भरून सबमिट करायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कारण एक्झामची डेट फ्रेंड्स अजून डिक्लेअर झालेली नाहीये. ते त्यांची एक्झामची डेट जी आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला देणार आहेत. ज्यावेळेस एक्झामची डेट येईल त्यावेळेस अभ्यास सुरू करण्यापेक्षा आत्ताच अभ्यासाला सुरू करा. किंवा ना तुम्ही अभ्यासाला सुरू केलेलीही असेल तर अभ्यास जोरात जास्त सुरू करा, जेणेकरून ही जी सरळ सेवा भरती आहे यामध्ये तुम्ही पात्र होणार आहात. ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ही ऑफिशियल वेबसाईटचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यावर तुम्ही अप्लाय करू शकताय. फ्रेंड, महत्त्वाचं नोटिफिकेशन होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल एस ए एज्युकेशनला सबस्क्राईब करा.